राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापुरातील एका खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला। दरम्यान या घटनेचे पडसाद चंद्रपुरातही उमटले। शहरातील काही राजकीय पक्ष व राजकीय कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून अक्षय शिंदेच्या एन्काउंटरबाबत आनंद व्यक्त केला। आमदार मनीषा कायंदे व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव यांच्या आदेशानुसार बदलापूर येथील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काउंटर केल्याबद्दल पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना भगवा शाल देत पेढे भरवत महाराष्ट्र पोलिसांनी अभिनंदन करण्यात आले। केलेल्या कृत्यावर योग्य शिक्षा दिली पाहिजे ही सामान्य जनतेची मागणी होती। ती आज महाराष्ट्र पोलिसांनी आपलं आत्मसंरक्षण करण्याकरिता नराधमाचे एन्काउंटर केले, त्यासाठी शिवसेनेतर्फे आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी महिला जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकूर, महानगर प्रमुख भरत गुप्ता, उपजिल्हा प्रमुख माया मेश्राम, शहर प्रमुख वाणी सदालावार, मंदा करहाले, दुआ शेख, शैलेश सदालावार, युवा सेनेचे आदित्य यादव, पारस बिल्लोरे, तेजस गाणार, संकल्प पांडे, ओम कुमार आदींची उपस्थिती होती। दरम्यान यावेळी भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर यांनी दिलेल्या प्रतिक्रिया। मागच्या 1 महिना पहिले बदलापूरमध्ये जी घटना घडली होती, सर्वांची एक इच्छा होती त्याच्यात आरोपीला फाशी झाली पाहिजे किंवा एन्काउंटर झालं पाहिजे। आज आत्मसंरक्षणच्या हिशोबानं असो किंवा कोणत्याही याच्यानं आज ज्या आरोपीचा एन्काउंटर झाला त्याला मी महाराष्ट्र पोलिसला सलाम करतो, त्यांच्या कार्याला सलाम करतो आणि जी येणाऱ्या दिवसात या घटनेमुळे येणारा जे लोक आहेत त्यांच्यावर पण असे कृत्य करण्याचा प्रयत्न करणार नाही। आणखी मी महाराष्ट्र पोलिसाला आणखी एकदा त्यांच्या कार्याला सलाम करतो। बदलापूरमध्ये अक्षय शिंदे नावाच्या नराधमांना महाराष्ट्र पोलिसांतर्फे एन्काउंटर करण्यात आलं, त्याचं आम्ही अभिनंदन करण्यासाठी आज चंद्रपूर शिवसेनेतर्फे आमचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब मुमक्का सर यांना पेढे भरून आणि त्यांना भगवा शॉल देऊन त्यांच्यामार्फत महाराष्ट्र पोलिसांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद केलेला आहे।